तर रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद इलाइट्स आणि जनशिक्षणातर्फे पैठण खुले कारागृह येथील बंदीजनांसाठी इलेक्ट्रिशियन कार्यशाळा संपन्न। भारत सरकार पुरस्कृत शौली विकास व उद्योजकता मंत्रालयादिनी त्यांच्या अंतर्गत जनशिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर व रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद इलाइट्स यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण 3 महिन्यात 40 बंदींना देण्यात आले। हे प्रशिक्षण कैलाश कडुबा सोनवणे यांनी दिलं आहे। या गव्हर्नमेंटच्या प्रमाणपत्रामुळे बंदी बाहेर पडल्यावरती स्वतःच्या पायावरती उभे राहू शकतील, नोकरी करू शकतील। यातून स्वावलंबन आणि स्वाभिमान परत मिळवून त्यांचं पुनर्वसन होण्यास मदत होईल। या हेतूने सदर प्रशिक्षण देण्यात आलं आहे। या कार्यक्रमासाठी अधीक्षक सुनील साळवे, जेल अधिकारी भोसले, रोटरी क्लबच्या प्रेसिडेंट माधुरी सांगवीकर, प्रकल्प प्रमुख स्वाती स्मार्त व ब्रतवानी गोस्वामी तसेच सीमा गोस्वामी, जनशिक्षण अधिकारी डॉक्टर रणधीर गायकवाड, रजनी खंदारे, सोनिया मुक्ती, मनुवेल आव्हाड यांची उपस्थिती होती। सर्व बंदी यांनी ही संधी दिली याबद्दल आनंद व्यक्त केला आणि ही संधी दिल्याबद्दल आभार मानले। सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की ही तुम्हाला संधी मिळाली आहे, तर याच्यामुळे काय होणार आहे की तुम्हाला स्वाभिमान पण मिळणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला आत्मसन्मानाने जगायला मिळणार आहे। कारण इथून तुम्ही बाहेर पडलात तर नोकरी मिळणं गरजेचं आहे, तर मग काहीतरी व्यवसाय करणं, त्याच्यानंतर स्वतःची नोकरी सुरू करणं, अशासाठी म्हणजे या बाबतीत तुम्हाला सांगते प्रस्तावना थोडीशी की सुरुवातीला गणेश कुलकर्णी म्हणून इथं जेलमध्ये काही कारणाने आले होते। आणखी मग त्यांना असं कळलं की ह्या लोकांसाठी काहीतरी व्यवसाय शिक्षण आपल्याला देता येईल का, आणि योगायोगाने गायकवाड सरांची माझी एका कार्यक्रमात आम्ही दोघंही प्रमुख पाहुणे म्हणून होतो आणि स्टेजवरच अशी आमची दोघांची ओळख झाली होती। आणि तेव्हा बोलताना ते म्हणले की 20 लोक असेल तर आम्ही त्यांना फ्री शिक्षण देऊ, आणि हे जे शिक्षण आहे ते गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट आहे आणि गव्हर्नमेंटच्या सर्टिफिकेटला खूप मोठा अर्थ असतो, हे लक्षात घ्या तुम्ही। तर ते ITIच्या तोडीचं हे आपलं सर्टिफिकेट आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला लगेच नोकरीही मिळेल किंवा स्वतःचा व्यवसाय पण सुरू करता येणार आहे। म्हणजे लगेच म्हणजे पुनर्वसन करणं ही इच्छा होती, त्या पुनर्वसनामध्ये तुमचा आत्मसन्मान पण तुम्हाला मिळाला पाहिजे, तुम्हाला स्वाभिमान पण मिळाला पाहिजे। तर अशा सगळ्या गोष्टींसाठी आपण हे करणार होतो। मग नंतर गायकवाड सर आणखीन निमगुडे सरांना पण आमच्या घरी आम्ही मीटिंग घेतली आहे। आणखीन आम्ही किती वर्षभर झाले याच्यावर प्रयत्न केला, पण तुमची आधार कार्ड नव्हती तेव्हा। मग नंतर हे नियम शिथिल झाले आणि आपल्याला हा कोर्स इथं घेता आलेला आहे। आता आपण हा इलेक्ट्रिशियनचा कोर्स जास्त महत्त्वाचा का, कारण लाईट ही अतिशय महत्त्वाची गरज आहे। म्हणजे तुम्ही बघा कोणालाही इलेक्ट्रिशियन लागतो, म्हणजे प्रत्येकाचं काम अडतं त्याच्याशिवाय, थोडं लाईट गेलं की लगेच बोलवणार। आणि अलीकडे तुम्हाला सांगते, आता आम्ही आमच्या घरी सुद्धा काही लाईट गेलं काही झालं लगेच लोक येणार आणि किमान 200 रुपये तरी ते घेतातच, थोडीशी जरी काही जोडणी असली तर तुम्ही इथं आता हे लोक तुम्हाला इतकं चांगलं शिकवणारे इथं लोक येत आहेत, तर तुम्ही त्यांच्याकडून चांगलं नॉलेज घ्या। आणि आपल्याकडे जर चांगलं नॉलेज असेल, आत्मविश्वास असेल आणि आपल्याला काहीतरी चांगलं करायची इच्छा असेल तर त्याच्यासाठी कुठलं कौशल्य लागतं, आणि ते कौशल्य तुम्हाला इथं छान प्राप्त होत आहे, तर ते तुम्ही सगळ्यांनी घ्यायचं आहे आणि तुमचं आयुष्य बदलायचं आहे। आणि आता तुम्ही 18 जणांनी हा निर्णय घेतला, 18 जण तुम्ही व्यवस्थित पास झालात त्याच्यात, पण तुम्ही काय करा की तुमचे इथले जे सगळे मित्र आहेत तर त्यांना सांगायचं की आपण सगळेजण कधी बाहेर जाणार आहोत, तर बाहेर गेल्यावर आपलं लाईफ परत सुंदर सुरू झालं पाहिजे, तर त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी हे शिक्षण घ्यायचं आहे। तर तुम्ही काय करा की तुम्ही इतरांना पण सांगा की तुम्ही शिक्षण घ्या म्हणून, कारण इथं आपण 40शी बॅच केली होती, तर आता ती उरलेली 22 जण त्यांनीही घ्या। त्याच्यानंतर तुम्ही तयारी दाखवली तर आम्ही पुढच्या वर्षी रोटरीतर्फे आणि जनशिक्षण पण सगळ्यांसाठी काम करायला तयार आहे, रोटरी पण तयार आहे। मग आपण पुढच्या वर्षी पण आपण अजून इतर काय तुम्हाला जे शिक्षण पाहिजे असेल ते घेऊ। तर अशा पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी हे शिक्षण घ्यायचं आहे, आणखी आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे, आणखी आपण चांगल्या दृष्टिकोनातून आयुष्याकडे बघायचं आहे। त्याच्यानंतर आपल्या आयुष्यात कधी कधी चूक होतेच, म्हणजे अगदी उद्या काही पण कोणाकडून पण होऊ शकते, पण आता ते सगळं विसरून जायचं आणि असं छान काहीतरी आता करायचं, हे जिद्द सगळ्यांनी मनात बाळगा आणि छान काहीतरी करा। तेवढंच म्हणजे तुम्हाला अगदी मनापासून शुभेच्छा। धन्यवाद। माननीय व्यासपीठ, साबळे सर, भोसले सर, स्मार्ट मैडम, माधुरी सांगवीकर मैडम, गायकवाड़ सर, इनके प्रेजेंस में आप लोगों को एक सर्टिफिकेट दिया जा रहा है। आपको लगता है कि ये सर्टिफिकेट का क्या वैल्यू है, शायद आप लोग नहीं जानते हैं। आपका आप एक तरह से बोल सकते हैं कि आपका पुनर्जन्म हो रहा है, आपको कुछ नया सीखने को मिल रहा है, और इसके लिए गायकवाड़ सर
और भोसले सर जैसे शहर में आपको ये चांस दिया है जो आप कुछ सीखो और बाहर पढ़ो और आपके लाइफ में नूतन नया कुछ करने का आपको संधि मिलना चाहिए। तो ये जो चांस है माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहब यांचा कल्पना है और इनको स्वीकृति देने के लिए गायकवाड़ सर, माधुरी सांगवीकर मैडम, साथी स्मार्ट मैडम, भोसले सर एंड साबले सर जैसे सर ये आगे आए हैं, आपको आगे रास्ता दिखा रहे हैं कि आप आगे बढ़ो और हम आपके साथ रह के आपको आगे बढ़ने के लिए, आपको समाज में प्रतिष्ठा देने के लिए ट्राई कर रहे हैं। मैं एक इंडस्ट्रियलिस्ट हूँ, मेरी इंडस्ट्री है, मैं इंडस्ट्री में हर दिन मैं सोचते रहता हूँ जो मुझे कुछ अच्छे लोग मिले, देखते रहता हूँ जो लोग बहुत मिलते हैं, पढ़ाई करके आते हैं उनको कुछ नहीं आता है। आज गवर्नमेंट को ये चीज़ की बहुत ज़्यादा कमी महसूस हुआ। गवर्नमेंट ने बोला है कि ऐसे कुछ चीज़ करना चाहिए जो लोगों तक पहुँचे और इंडस्ट्री को चलाने के लिए जो चीज़ की सबसे ज़्यादा ज़रूरत है वो है स्किल डेवलपमेंट। और वो स्किल डेवलपमेंट के लिए गवर्नमेंट ने इस टाइप का पॉलिसीज़ और इस टाइप का स्कीम सभी के सामने लेके आए। जैसे आप जैसे लोग जो हैं जिनको सच में ज़रूरत है और समाज में आपको एक स्वीकृति मिले, आपको ये कभी समझने की ज़रूरत नहीं है कि आप क्या है, क्या करें, क्या किया, क्या, उसके लिए आपको बिल्कुल सोचने की ज़रूरत नहीं। आप आपका स्किल को बढ़ाओ, अच्छी तरह से सीखो, सोनल सर जैसे सर, गायकवाड़ सर जैसे उनकी गाइडलाइन के तरफ सीखो और पूरी अच्छी तरह से इसको 100% जस्टिफिकेशन दो। आप देखो जो समाज में जैसे आप बाहर पढ़ेंगे तो आपके जैसे लोगों की बहुत ज़्यादा इंडस्ट्री में ज़रूरत है। मैं एक इंडस्ट्री में रहते हुए हमको हर दिन ये जो चैलेंजेस है, हमें पैसा देने के लिए कोई प्रॉब्लम नहीं है, हमें पैसा बहुत ज़्यादा हम देने के लिए तैयार रहते हैं, लेकिन जो काम के लिए हमको जिस लोगों की ज़रूरत है वो लोग हमको मिलते नहीं हैं। और ये सारी मेरे लिए नहीं है, सारी इंडस्ट्री का प्रॉब्लम है। तो आप सिर्फ इलेक्ट्रिशियन, वेल्डिंग, देन उसके बाद में इंडस्ट्री के रिलेटेड ऑटोमेशन, ऐसे मोबाइल रिपेयरिंग, ऐसे बहुत सारी अलग अलग चीज़ हैं जिस चीज़ को सीख के आप अपने समाज को, आपके घर को, आपकी वाइफ को, आपके बच्चे को, आप सभी को मतलब आत्मनिर्भर तो आप हो ही सकते हो और उनको भी आप ये सिखा सकते हो कि मैं लाइफ में क्या किया वो छोड़ दो, लेकिन मैं ये करके मैं समाज में मुझे खुद को प्रतिष्ठित मैं कर सकता हूँ। तो मेरा ये कहना है आप लोग सब आगे आ जाओ। जो 20 लोगों ने आज सर्टिफिकेट लिए हैं ये तो जस्ट शुरू हुआ है। आप सारी लोग इंस्पायर होके सभी गायकवाड़ सर के इसके अंडर में रह के आप सारी चीज़ सीखो। कंप्यूटर सीखना है आपको, कहाँ पे क्या ज़रूरत है आप बताओ। हम लोग जैसे इंडस्ट्रियलिस्ट काफ़ी इंडस्ट्री में बैठे हैं, आप लोगों को मदद करने के लिए आप आओ। आपके कहाँ पे क्या ज़रूरत है, अगर हो सके हम लोग सब मिल के ये चीज़ के लिए हम लोग डेफिनेटली कोशिश करेंगे कि आपकी जो प्रॉब्लम्स है उसको सॉल्व करें और आपके जैसे लोग हमको इंडस्ट्री में मिले। थँक यू। आणि इथे उपस्थित माझे सगळ्यांना नमस्कार। मला असं वाटतं ही एक खूप छान संधी मिळाली तुम्हाला की इथे राहून पण तुम्हाला शिकता येत आहे। जे जे इथे शिकवतील ना ते तुम्ही सगळं काही शिका। एक सर्टिफिकेट असून चालणार नाही, दुसरं असलं तरी चालेल। मी ह्याच्याकरता हे म्हणते की बाहेर जाऊन तुम्हाला नशिबाने कोणत्या लाईनमधलं काम मिळतं आहे। तुम्हाला 2 कामं येत आहेत, ह्या पहिल्या कामाचं काम मिळतं आहे की दुसऱ्या कामाचं तुम्हाला संधी जास्त मिळते बाहेर कमवायला म्हणा किंवा काम करायला म्हणा। तर तुम्ही इथे जे जे शिकवताय त्या संधीचा पुरेपूर उपयोग करून तुम्ही घ्या, म्हणजे तुमचं पुढचं आयुष्य लगेचच सुरळीत होईल। मागे काय झालं ते सगळं विसरायचं आहे। आपल्याला एक नवीन संधी सरकार देते आहे, इथले लोक देत आहेत, आमच्यासारखे सोशल वर्कर देत आहेत तुम्हाला एक संधी। तर त्याचं चीज करा आणि आपलं लाईफ चांगलं घडेल ह्याच्याकरता तुम्हाला शुभेच्छा। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।